रामकृष्ण हरी उजळले भाग की आता अवघी चिंता वारली संत दर्शन ह्या लाभ पद्मनाभ जोडियाला संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठवू तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. आपल्या मुंबई ते पंढरपूर दिंडीचा आजचा हा 5वा दिवस आहे आणि आमचं दुपारचं जेवण गवळीवाडा जी आहे ह्याच परिसरात आणि शांताराम गवळी यांच्या सहकार्याने होतं, पण ते आता इतके आतमध्ये राहायला गेले तर आम्हाला वारीला तिकडं जाणं दीड पावणे 2 किलोमीटर जाणं येणं आणि पुन्हा वांगणं जाणं. तर आमची विनंती होती की आम्हाला एका अन्नदात्याने जेवणाची व्यवस्था केलेली आहे. फक्त 32 माणसं आम्ही एक हा तरी पण आम्हाला कसं असतं जोपर्यंत संदर्भ एखाद्या व्यक्तीचा प्राप्त होत नाही तर माझी अशी विनंती आहे की तुमचा परिचय मला घोरपडे साहेबांनी दिला. हे आमचे हरिभक्त परायण बाळाराम भगत माऊली आहेत. माझ्यासोबत हे आमचे गणपत काळे महाराज आहेत, आमचे मार्गदर्शक आहेत, आमचे काका आहेत. तर आपली 32 ते 35 माणसं जी आहेत तर आमच्याकडे जेवण येतंय तर इथं बसल्याला हरकत नाही. काय म्हणजे दरवर्षी अनेक काम आहे का दरवर्षी इथं आपला ठेपा झाला तर चालेल का तुमचं? चालेल नाही मला ते गवळी बोलले इथं जरा तुझा भाव असतो. नाही काय ना तुम्हाला नाही आपण वारकरी आहोत पण काही न वारकरी लोक नाही पत्ता छापलेलंच आहे की मी इथलंच की इकडे बघा की अहो इकडे अहो पत्ता छापलंय की मी इकडे बघा की मागे घ्या हे बघा हा हे बघा हे बघा मारे बघा गावदेवी मंदिर खरवाई गावदेवी मंदिर ना मग पण मला एक शब्द दिला होता पण बोलायचं इथं नाव पण लिहिलं त्याचं. तर महाराज माझी एक विनंती आहे दरवर्षी इथं तिथं फिरण्यापेक्षा हे मंदिर कायम आहे आणि आता यावर्षी एका माऊलीनं सेवादान केलेलं आहे आता जर मला घोरपडेमध्ये तुमचं जर इथे निश्चित असेल तर आम्ही अन्नदान करू काय हरकत नाही. काही लोकांना काही विशेष नाही. आम्ही गेल्या वर्षी तुमच्यासाठी सर्व केलं मागच्या तुम्ही इथे थांबलेले मागच्या लास्टला मग तुम्हाला ते साखर आणि ते गुलाबजामुन हे सर्व दिले असं आहे का?